नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री भक्ती विजय कथासार. अध्याय 45. संत एकनाथ महाराज. श्री गणेशाय नमः. संत भानुदासांचे वर्णन मागील अध्यायात आलेलेच आहे. भानुदासांचे पुत्र चक्रपाणी हेही वडिलांप्रमाणेच भाविक, ज्ञानी व भगवंत भक्त होते. त्यांचे पुत्र सूर्यनारायण, त्यांच्या पत्नी रुक्मिणी या दाम्पत्यास जे पुत्र रत्न झाले त्याचे नाव एकनाथ. भानुदासांचे हे पणतू जगद्गुरु विष्णूंचे अवतार होते. ते संत एकनाथ महाराज या नावाने महाराष्ट्रात प्रख्यात झाले. एकनाथांवर त्यांच्या आईवडिलांचे खूप प्रेम होते. ते लहानपणापासूनच विचारी व शांत प्रवृत्तीचे होते. योग्य वेळी त्यांच्या पालकांनी त्यांची मुंज केली. त्या काळी जनार्दन स्वामी नावाचे एक थोर सिद्धपुरुष होऊन गेले. त्यांना दत्तात्रेयांचे दर्शन होत असे. एके दिवशी त्यांची कीर्ती ऐकून बाल एकनाथ त्यांच्या दर्शनासाठी गेले. त्यांना पाहून स्वामींना नवल वाटले. त्यांनी त्यांची चौकशी केली. म्हणाले, बाळ, तुम्ही कोण आहात आणि येथे कशासाठी आला आहात? तुम्ही आईवडिलांवर रुसून तर आला नाहीत ना? तेव्हा एकनाथांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, स्वामीजी, आपण समजता तसे काहीही नाही. माझे नाव एकनाथ. मी ऋग्वेदी ब्राह्मणांचा पुत्र आहे. माझ्या मनात काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकारादी विकार उद्भवतात आणि प्रयत्न करूनही त्यांच्यावर मात करणे शक्य होत नाही. मग काय केले म्हणजे या विकारांच्या मुळाशी असलेली प्रपंच ममता सुटेल? हे जाणून घेण्यासाठी मी तुमच्या दर्शनास आलो आहे. मला तुमची सेवा करण्याची इच्छा आहे. तरी कृपा करून या शरणागताचा अंगीकार करा. ते ऐकून स्वामींना आश्चर्य वाटले. लहान असूनही यांची जिज्ञासा प्रखर आहे असा विचार करून त्यांनी एकनाथांना अभय दिले आणि आपल्यापाशी ठेवून घेतले. एकनाथांना खूप आनंद झाला होता. ते जनार्दन स्वामींची अहोरात्र सेवा करू लागले. त्यांची निष्ठा व तत्परता प्रशंसनीय होती. कोणतेही काम करताना त्यांच्या मनात कधीही विकल्प येत नसे. स्वामींनाही त्यांच्या गुरुभक्तीचे मोठे कौतुक वाटत असे. एके दिवशी ते म्हणाले, एकनाथ, तुम्ही वृद्ध आईवडिलांना न सांगता येथे येऊन माझी सेवा करीत आहात. त्यामुळे त्यांना मोठी चिंता लागून राहिली असेल. म्हणून त्यांच्या अन्नवस्त्राची व्यवस्था आपण केली पाहिजे. त्यानंतर स्वामीजींनी त्यांच्या पालकांना नाथांचे कुशलवृत्त कळवले आणि त्यांच्या चरितार्थासाठी नियमितपणे अन्नवस्त्र पाठवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे त्यांनाही समाधान वाटले. जनार्दन स्वामी देवगिरीचे किल्लेदार होते आणि एकनाथ तेथे त्यांची सेवा करण्यासाठी राहिले होते. एके दिवशी जनार्दन स्वामी नाथांना म्हणाले, यापुढे तुम्ही येथील व्यवहाराचे सर्व हिशोब नीट लिहून ठेवत जा. त्यामुळे तुमचे व्यवहार ज्ञान चांगले होईल. तेव्हापासून ते किल्ल्यावरील जमा खर्चाचे काम पाहून त्याची दप्तरात नोंद ठेवू लागले.
ते दिवसभराची गुरुसेवा झाल्यावर रात्रीच्या वेळी हे काम करीत असत. एके रात्री हिशोब करीत असताना त्यांना एका पैशाची तूट आढळली. तो ताळा बरोबर येण्यासाठी ते सारखी आकडेमोड करीत होते. मध्यरात्र उलटून गेली. घशालाही कोरड पडली, पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. शेवटी हिशोबाचा ताळा बरोबर आला आणि त्या आनंदात त्यांनी टाळी वाजवली. जनार्दन स्वामी त्यांच्या मागे उभे राहून हे सर्व पाहत होते. त्यांनी विचारले, एकनाथ, काय झाले? टाळी कशाला वाजवलीत? ते म्हणाले, हिशेबात एका पैशाची तूट येत होती. त्याचा उलगडा झाला म्हणून मी आनंदाने टाळी वाजवली. यावर स्वामीजी म्हणाले, नाथ, ज्या तन्मयतेने तुम्ही पैशांकडे लक्ष दिलेत त्याच तन्मयतेने श्रीकृष्णचरणी रममान झालात तर आत्महित साधून घ्याल. ते गुरुवाक्य त्यांच्यासाठी उपदेशासमान होते. त्यांनी त्याच वेळी जीवनाच्या हिशोबावर एक सुंदर रूपक रचले व ते त्यांना ऐकवले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या स्वामींनी त्यांचा पारमार्थिक अधिकार जाणून नाथांना रामकृष्ण या तारक मंत्राचा उपदेश केला. अशा प्रकारे श्री गुरु जनार्दन स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाल्यावर एकनाथ महाराज अहोरात्र नामस्मरण करू लागले. गुरुसेवा आणि उपासनेतील दृढतेमुळे त्यांचा आध्यात्मिक अधिकार वाढत गेला. तेव्हा स्वामींजींच्या मनात त्यांना दत्तात्रेय महाप्रभूंचे दर्शन घडवावे असा विचार आला. ते म्हणाले, नाथ, तुम्हाला दत्तात्रेयांचे दर्शन घडवावे असे मला वाटते, पण ते क्षणोक्षणी रूप पालटत असल्यामुळे लोकांची फसगत होते. म्हणून मी ज्यांच्याशी बोलीन त्यांचे पाय धरा व त्यांनी प्रसाद दिला तर तोही ग्रहण करा, असे आधीच मी तुम्हाला सांगून ठेवतो. हे ऐकून नाथ म्हणाले, स्वामीजी, बऱ्याच दिवसांपासून माझ्याही मनात त्यांच्या दर्शनाची उत्कट इच्छा आहे, पण मर्यादेचे उल्लंघन होऊ नये म्हणून मी आपणास काही बोललो नाही. ती माझी अभिलाषा तुम्ही आज पूर्ण करा. त्यानंतर नाथांना बरोबर घेऊन स्वामीजी अरण्यात गेले. तेथे एक यवन घोड्यावर बसून आले. ते साक्षात दत्तप्रभू होते, पण एकनाथांना ते कळले नाही. त्या शस्त्रसज्ज यवनस्वारांना पाहून नाथ घाबरले आणि दूर उभे राहिले. स्वामींनी त्या स्वारांना वंदन केले. मग त्या दोघांचे उर्दूमध्ये काही संभाषण झाले. ते दृश्य एकनाथ डोळे विस्फारून पाहत होते. तेवढ्यात ते यवन म्हणाले, जनार्दन, मला भूक लागली आहे, चला भोजन करू. मग त्यांनी संकल्पाने तेथेच षड्रसयुक्त पक्वान्ने निर्माण केली आणि त्या दोघांनी एकाच रत्नजडित सुवर्ण ताटात एकत्र भोजन केले. त्यावेळी ते यवन म्हणाले, जनार्दन, तुमच्या मनात असेल तर ते दूर उभे असलेल्या त्या मुलालाही जेवायला बोलवा. ते ऐकून या यवनांचे अन्न कसे खायचे असा विचार करून नाथ दूर पळून गेले आणि इतक्यात ते यवनस्वार अदृश्य झाले. ते पाहून चकित झालेल्या नाथांनी विचारले, स्वामी, ते कोण होते? ते म्हणाले,
नाथ ते दत्तप्रभू होते. तुम्हाला त्यांचे अनायासे दर्शन झाले होते, पण मनात विकल्प आल्यामुळे तुम्ही ती संधी घालवलीत. तरी यापुढे सावध रहा. तेव्हा नाथ म्हणाले, स्वामी, तुम्ही माझे सर्वस्व आहात, म्हणून तुमच्या सेवेने प्रसन्न होऊन दत्तगुरू मला पुन्हा दर्शन देतील याची मला खात्री आहे. एके दिवशी जनार्दन स्वामी नाथांना म्हणाले, चला आपण वनात जाऊ. आज मी तुम्हाला दत्तप्रभूंचे दर्शन घडवतो. पण ते कोणत्या रूपात येतील ते मला सांगता येणार नाही. मग ते दोघेही वनात गेले. दत्तात्रेय यवन फकीरांच्या रूपाने तेथे आले. त्यांच्याबरोबर एक कुत्री होती. ती श्वान रूपातील कामधेनू होती. स्वामींनी त्या फकीरांना साष्टांग नमस्कार करून आलिंगन दिले व त्यांच्याशी उर्दूमध्ये बोलू लागले. काही वेळाने ते म्हणाले, जनार्दन, मला भूक लागली आहे, काही खायला द्या. तेव्हा स्वामींनी एका मातीच्या पात्रात त्या कुत्रीचे दूध काढले. त्यात स्वतःच्या झोळीतील अन्न भिजवले व दोघेही जेवायला बसले. तेव्हा फकीरांनी स्वामींना त्या मुलालाही जेवायला बोलवा असे सांगितले. ते ऐकून या फकीरांसोबत कसे जेवायचे असा विचार करून नाथ संकोचले. त्या समयी त्यांचे मनोगत जाणून स्वामींनी त्यांना हे दत्तप्रभू आहेत असे खुणेने दर्शवले. तेव्हा नाथ भीतच पुढे आले व म्हणाले, मी आपल्याबरोबर जेवत नाही, आपण मला प्रसाद द्या. स्वामींनी त्यांना स्वहस्ते एक घास दिला. तो नाथांनी वस्त्रात बांधून घेतला व मागे सरले. भोजनानंतर दत्तात्रेयांनी जनार्दन स्वामींना विचारले, तुमच्याबरोबर असलेला हा मुलगा कोण आहे? तेव्हा त्यांनी नाथांना त्यांच्या चरणांवर घातले व त्यांची माहिती सांगितली. तेव्हा हा मुलगा पुढे भागवत पुराणाचा सखोल अर्थ सांगणारी प्राकृत टीका लिहील. भावार्थ रामायणाची रसाळ व प्रासादिक रचना करेल आणि आपल्या कीर्तनांतून काव्यरचनेतून हरिभक्तीचा प्रसार करेल. इतकेच नव्हे तर याच्या मुखीचे निरूपण ऐकून लोकांचा उद्धार होईल असे वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. त्या समयी दत्तात्रेयांनी नाथांवर कृपा केली. याचे स्वामींना मोठे समाधान वाटत होते. त्यांनी विचारले, नाथ, मी दिलेला प्रसाद कुठे आहे? ते म्हणाले, तो मी टाकून दिला. ते ऐकून स्वामी हसले. मग त्यांनी स्वतःच एक विडा बनवून नाथांना खाऊ घातला आणि त्यांच्यासह घराकडे निघाले. पुढे काही दिवसांनी आता यांच्याकडून सेवा घेणे योग्य नाही असा विचार करून स्वामीजी नाथांना म्हणाले, नाथ, आता तुम्ही पैठणला जा आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून हरिभक्ती करीत राहा. तुम्हाला अध्यात्माचे ज्ञान झालेले असले तरीही नित्य नैमित्तिक कर्माचरण सोडू नका. लोकाचाराला धरून वागा. त्यानुसार नाथ महाराज पैठणास परतले. आपल्या वृद्ध मात्यापित्यांना भेटले आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून हरिभजन करत कालक्रमणा करू लागले. नाथांच्या घरी पांडुरंगांची एक मूर्ती होती. ते तिची नित्य पूजा करायचे. दुपारी ब्राह्मणांना पंगतीला घेऊन जेवायचे.
सायंकाळी पुराण सांगायचे व रात्री हरिकीर्तन करायचे. त्यांचे प्रासादिक बोलणे भाविकांना संतुष्ट करायचे. एके दिवशी प्रभू रामचंद्र त्यांच्या स्वप्नात आले व म्हणाले, एकनाथ, वाल्मिकी रामायण संस्कृतात आहे. ते लोकांना कळत नाही. तुम्ही त्यावर मराठीत टीका करून ती लोकांना समजावून सांगा. त्याप्रमाणे त्यांनी संस्कृत भाषेतील रामायणावर ओवीबद्ध टीका लिहिण्यास प्रारंभ केला. तो ग्रंथ म्हणजेच भावार्थ रामायण. त्यावर निरूपण करताना येथे एकनाथ निमित्त असून प्रत्यक्ष रघुनाथच त्यांच्या मुखातून ग्रंथ वदवून घेत आहेत, ते असे कौतुकाने म्हणत असत आणि ते निरूपण ऐकून लोकांना शांती लाभत असे. या ग्रंथरचनेच्या वेळी एक प्रसंग घडला. तो असा: नाथांच्या शेजारचा एक गृहस्थ नेहमी त्यांची निंदा करीत असे. त्यामुळे त्यांचे संस्कृतावर प्राकृत टीका करणे हा त्याला मोठा प्रमाद वाटायचा. एके दिवशी रात्री एकनाथ महाराज झोपलेले असताना प्रभू रामचंद्र त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांच्या हाती दौत, लेखणी व कागद देऊन म्हणाले, नाथ, आता झोपू नका. आळस झटकून रामायण लिहित बसा. त्या दृष्टांताने नाथांना जाग आली. त्यांनी श्रीरामांचे स्मरण केले आणि सीतामय्यांना शोधण्यासाठी हनुमंत महेंद्रगिरीवरून उड्डाण करतात हा प्रसंग लिहू लागले. त्यावेळी त्या प्रसंगाशी नाथ इतके तद्रूप झाले की मारुतींसारखे उंच उडून त्या निंदकांच्या अंगणात जाऊन पडले आणि मूर्छित झाले. त्या आवाजाने त्या शेजाऱ्याला जाग आली. तो लगबगीने बाहेर आला आणि नाथांना पाहून आश्चर्यात पडला. त्याने त्यांच्या हातातील कागद वाचला तर त्यात मारुतींच्या उड्डाणाचा प्रसंग होता. त्यावरूनच त्याला नाथांचा अधिकार समजला. त्याच्या मनातील सर्व किल्मिष दूर झाले. या अवतारी पुरुषांची मी व्यर्थ निंदा केली असा त्यास पश्चाताप वाटू लागला. त्याने नाथांना पाठीवर घेऊन त्यांच्या घरी आणून सोडले. काही वेळाने नाथांना शुद्ध आली आणि ते पुन्हा लिहित बसले. तो चमत्कार पाहिल्यानंतर त्या शेजाऱ्याला एकनाथांकडून उपदेश घ्यावा असे वाटू लागले. म्हणून एके दिवशी तो नाथांच्या घरी आला आणि म्हणाला, मी पूर्वी तुमचा उपहास केला आहे, हे खरे आहे, पण आता श्रद्धेने तुमच्यापाशी आलो आहे. तरी माझ्या मस्तकावर हात ठेवून मला उपदेश द्या. त्या दांभिकाला उपदेश करणे व्यर्थ होते. म्हणून नाथ म्हणाले, मी तुम्हाला काय उपदेश देणार? तुम्ही आपल्या योग्य दुसरे गुरु करा. पण तो ऐकेना. मी आता अन्यत्र कोठेही जाणार नाही. मला तुमच्याकडूनच उपदेश हवा आहे असा त्याने हट्टच धरला. त्यामुळे त्यांना भीड पडली. नाथ म्हणाले, उद्याचा मुहूर्त चांगला आहे. स्नान झाल्यावर येथे या. तो निघून गेल्यावर नाथांनी घरातील मंडळींना सांगितले, उद्या मी पूजेला बसेल तेव्हा पाणी ठेवू नका. तसेच मी पाण्यासाठी कितीही हाका मारल्या तरी कोणीही येऊ नका. दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ नाथांकडे आला. तेव्हा नाथ महाराज देवघरात नामस्मरण करत बसले होते.
तो आल्याचे कळताच ते घरच्यांना उद्देशून मोठ्याने म्हणाले, कोणीतरी मला देवपूजेसाठी पाणी आणून द्या. पण कोणीही त्यांना पाणी आणून दिले नाही. अशा 5-6 हाका मारल्यावर त्यांनी स्वतःच उठून घरातून पाणी आणले. त्या हाका ऐकून तो गृहस्थ पाणी आणून देईल असे नाथांना वाटत होते, परंतु तो मख्खपणे तसाच उभा होता. तेव्हा जो देवांसाठी पाणी आणून देऊ शकत नाही त्याला दीक्षा देऊन काय उपयोग, असा विचार करून नाथांनी पुन्हा आपल्या देवपूजेस सुरुवात केली. ते मग्न झाले. पूजनानंतर त्या गृहस्थाने नाथांकडे उपदेश मागितला. तेव्हा आजचा मुहूर्त टळला असून यापुढेही काही मुहूर्त दिसत नाही, असे म्हणून नाथांनी त्याला वाटेला लावले. नाथ महाराजांनी शिष्य व संप्रदाय वाढवला नाही. ते विरक्त वृत्तीने हरिभक्तीतच रममाण होऊन राहिले. अध्याय 45 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.